लागेल आणि अजिंक्य बुसडे हे शेवटचं षटक घेऊन येताना आपण पाहतोय. लास्ट ओव्हर टू गो. शेवटचं षटक, अंतिम षटक जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळते. आता 5 चेंडू 22 धावांची गरज. 4.1 षटकामध्ये 22 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात आणि आता उर्वरित 5 चेंडूत 22 बनवायच्यात. 22 आल्यात, 22 बनवायच्यात. संघर्ष संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. संघर्षातून जे प्राप्त होतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. ध्येय प्राप्तीकडे जायचं असेल तर संघर्ष क्षणाक्षणाला महत्वाचा असतो. परंतु यावेळेला गोलंदाज संघर्ष करताना पाहायला मिळाले. विकेटचं होईल पतन. फलंदाज परतताना पाहायला मिळेल पॅव्हिलियन मध्ये. चार चेंडू शेवटचे शिल्लक, 22 धावांची गरज. एका बाजूला 6 गडी गमावलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत या खेळाची भविष्यवाणी करणं अवघड असतं. अगदी आपण पाहतोय अजिंक्य चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता 3 बॉल 22. कोणत्या प्रकारचा वाईड किंवा नो पडला नाही तर मॅच कठीण झाली. आता मैदानाच्या आत गती परिवर्तन करून टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जातोय. व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. समीकरण तयार झाले. 3 चेंडू 21 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली. विकेट क्रमांक 7. फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक अगदी आपण पाहतोय 2 आणि आता 21 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कोणत्या प्रकारचा वाईड किंवा नो पडला नाही तर सामना कठीण. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कॉमेंटेटर सन्माननीय प्रभाकर पारकी साहेब व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत आणि गोलंदाज जी गोलंदाजी करतात अजिंक्य, त्या गोलंदाजासाठी 500 रुपयांचं पारितोषिक कॉमेंटेटर सन्माननीय प्रभाकर पारकी यांच्या माध्यमातून सामना संपल्यानंतर त्याचं वितरण नक्कीच केलं जाईल. अर्थात मॅच देखील मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळते आणि प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील